2026च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान मॅच होणार नाहीये आणि त्यामुळे ICCचं 4,500 कोटींचं नुकसान होतंय. अतिशयोक्ती वाटेल पण हे खरंय. काय यामागचं कारण सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भारत पाक सामना हा जगातला सर्वात जास्त पाहिला जाणारा क्रिकेट सामना मानला जातो. एका मॅचची अंदाजे किंमत जवळजवळ 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 4,500 कोटी रुपये इतकी असते. यात फक्त क्रिकेटच नाही तर ब्रॉडकास्टिंग राईट्स, प्रीमियम ॲड्स, मोठे स्पॉन्सर्स, तिकीट सेल आणि कायदेशीर सट्टेबाजीमधून होणारी मोठी कमाई सामावलेली असते. या एकाच मॅचवर संपूर्ण स्पर्धेचा आर्थिक तोल सांभाळला जातो. जाहिरातींच्या बाबतीत तर हा सामना वेगळ्याच लेवलवर असतो. भारत पाक मॅच मधला 10 सेकंदांचा ॲड स्लॉट हा संपूर्ण स्पर्धेतला सर्वात महागडा स्लॉट असतो. या मॅच मधूनच अंदाजे 300 कोटी रुपयांचा ॲड रेव्हेन्यू मिळतो. सामना रद्द झाला तर ब्रॉडकास्टर्स आणि ब्रँड्स दोघांनाही मोठा फटका बसणार आहे. याचा थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांवर सुद्धा होणार आहे. ही मॅच झाली नाही तर दोन्ही देशांना मिळून सुमारे 200 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. विशेषतः पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ICC कडून मिळणाऱ्या रेव्हेन्यूचा मोठा हिस्सा गमावण्याचा धोका आहे. PCBला मिळणारा 5.6% रेव्हेन्यू तब्बल 316 कोटी रुपये इतका असू शकतो. तिकीट सेल्सचाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. भारत पाक सामना जगात कुठेही झाला तरी स्टेडियम नेहमीच खचाखच भरलेलं असतं. या मॅचेसची तिकीटं इतर मॅचेसच्या तुलनेत खूपच महाग असतात. मॅच झाली नाही तर कमाई थेट शून्यावर येईल आणि आधीच विकली गेलेली तिकीटं सुद्धा परत करण्याची वेळ ऑर्गनायझर्सवर येऊ शकते. म्हणूनच हा निर्णय फक्त 2 टीम्स न खेळण्यापुरता मर्यादित नाहीये. भारत पाक सामना नसेल तर T20 वर्ल्ड कपची सर्वात मोठी क्रेज, सर्वात मोठी कमाई आणि संपूर्ण आर्थिक रचना हादरू शकते. आणि म्हणूनच ही मॅच न होणं हे क्रिकेटपेक्षा जास्त बिझनेसचं मोठं नुकसान मानलं जात आहे. काय वाटतं तुम्हाला? भारत पाकिस्तान मॅच झाली पाहिजे की नाही? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.